रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आज तुम्हाला मी मोहाच्या झाडाचे आयुर्वेदिक औषधी उपाय ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एकमेका सहाय्य करू अवघे हा सुपंत. तर बघा, तुम्हाला मी आज सांगत आहे मोहाच्या झाडाचे आयुर्वेदिक औषधी फायदे. मानवी जीवनामध्ये निसर्गामध्ये इतकी ताकद आहे, निसर्गामध्ये इतका पॉवर आहे, परंतु आजच्या पिढीला तो माहीत नाहीये. कारण निसर्गामध्ये जंगली जडीबुटीमध्ये जी शक्ती आहे ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि जोपर्यंत निसर्ग आहे तोपर्यंत मानव आहे. ज्या दिवशी निसर्ग जाईल त्या दिवशी या पृथ्वीवरून मानव सुद्धा जाईल, हे पण लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चला तुमचा वेळ न घेता आज सुरुवात करूया मोहाच्या झाडाची औषधी उपाय. प्रथम सांगतो मोहाच्या फुलाचे औषधी उपाय. बघा, मोहाची फुलं तुम्हाला घ्यायची आहे. ती मोहाच्या फुलांचे अनेक प्रकार अनेक प्रकारे औषधं बनवले जातात. त्यापैकी तुमच्या शरीरामधील एनर्जी वाढवण्यासाठी, शक्ती वाढवण्यासाठी, गेलेले पुरुषत्व परत येण्यासाठी आणि तुम्हाला तुमची तब्येत स्ट्रॉंग करण्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी आता माग मोहांना फुलं येतात. तर मोहाची फुलं तुम्ही गोळा करायची आहे. ती गोळा करून सावलीमध्ये सुकवून ठेवायची आहे. ती मोहाची फुलं सुकवून ठेवा. सुकवलेली मोहाची फुलं एक 10-12 फुलं घ्यायची आहे. ते 2 कप दूध घ्यायचं आहे आणि 2 कप दुधामध्ये 10-12 फुलं टाकून चांगली उकळून घ्यायचे. अर्ध दूध आटून द्यायचे. अर्ध शिल्लक राहिलेलं दूध गाळून थंड झाल्यावर तुम्हाला थोडीशी खडीसाखर किंवा तसंही टाकून तुम्ही पिऊ शकता. हा उपाय तुम्हाला 1 महिनाभर करायचा आहे. 1 महिना तुम्ही दुधामध्ये मोहाची फुलं उकळून जर पेला तर तुमचं गेलेलं पुरुषत्व परत येते, तुमची शक्ती स्ट्रॉंग होते, एनर्जी येते आणि ताकद येते आणि एकदम पॉवरफुल तुमची बॉडी बनणार. तर हा एकदम जबरदस्त मोहाच्या फुलांचा उपाय मी तुम्हाला तुमची शक्ती वापस आणण्यासाठी, तुमचं गेलेलं पुरुषत्व वापस आणण्यासाठी याचा उपयोग करा. नक्की तुम्ही जीवनात सुखी आणि आनंदी व्हाल. बघा, त्याचप्रमाणे एखाद्याला घुरं, फेफरं, फिट्स येते, त्याच्यावर सुद्धा मोहाचा उपयोग सांगतो. बघा, हे आहेत मोहाची झाडं. तर मोहाचा उपयोग बघा, घुरं, फेफरं येते त्यावर तुम्हाला त्यासाठी काय करायचंय? घुरं, फेफरं, उन्माद, पागलपण यावर मोहाची साल, पिंपळी, वेखंड, मिरे व सेंदा, नमक हे सर्व 5-5 ग्रॅम घेऊन गरम पाण्यात वाटून व गाळून 4-4 थेंब नाकामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. घुरे, फेफरे, पागलपण माणसाचा बरा होतो. हा उपाय तुम्हाला 21 दिवसापर्यंत करायचा आहे. 21 दिवसापर्यंत हा उपाय केल्याने पागलपण, घुरे, फेफरे जाते. काय करायचे? तुम्हाला सांगितलेले पदार्थ आहेत. बघा, पुन्हा एकदा सांगतो. मोहा वनस्पतीची साल, पिंपळी, वेखंड, मिरे व सेंदा हे 5-5 ग्रॅम घेऊन गरम पाण्यात वाटून व गाळून 4 ते 5 थेंब नाकामध्ये टाकायचे. घुरे, फेफरे जाते. हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. त्याचप्रमाणे घटसर्प आजारावर मोहाचा उपयोग कसा करायचा आहे ऐका. बघा, मोहाच्या फळामधील बी, मोहाच्या फळामध्ये बी असते, तिला आमच्या भागामध्ये टोंबळी म्हणतात. आपल्या भागामध्ये काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर मोहाच्या फळामध्ये जी बी असते तिला टोंबळी म्हणतात. पाण्यामध्ये उगाळून ते पाणी अर्ध्या तासाच्या अंतराने वरचेवर पाजावे. घटसर्प जातो. काय करायचे? ती टोंबळी थोडी पाण्यामध्ये उगाळून वरतून पाणी प्यायचंय. असा उपाय 4-5 तासांनी करायचे. हा उपाय 7 दिवस करायचे. त्या माणसाचा घटसर्प पूर्णपणे बरा होतो. मोहाच्या बीच्या टोंबळी उगाळून पिल्याने घटसर्प जातो. बघा, त्याचप्रमाणे दमा, खोकला. दमा एक खोकला आहे, त्याच्यावर मोहाच्या झाडाचा उपयोग काय करायचे? लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला इथे चित्रात पण दाखवल्या जाते. तर त्यासाठी काय करायचे? मोहाची फुलं, मोहऱ्या, आंबे, हळद समभाग घेऊन कुटून दाट लेप छातीवर लावायचे 14 दिवस. बघा, काय करायचे? मोहाची फुलं, मोहऱ्या ना आंबे, हळद मोहाची फुलं, मोहऱ्या आणि आंबे, हळद बारीक चांगली कुटायचे. कुटून आणि काय करायचे? ते समभाग घेऊन कुटून आणि तिचा लेप छातीवरती लेप लावायचे. 14 दिवस कफ पातळ होऊन दमा, खोकला पूर्णपणे बरा होऊन जाईल. बघा, दमा, खोकला पूर्णपणे बरा होऊन जाईल. त्याचप्रमाणे सर्पाच्या विषयावर
मोहाचा उपयोग होते. सर्पाच्या विषावर कसा उपयोग करायचा मोहाचा, तर बघा, मोहाच्या फळातील बीज टोंबडी पाण्यामध्ये उगाळून आंजन करावे व बी पाण्यात उगाळून ते पाणी पोटभर पाजावे. उलट्या होऊन विष जाते. पोटभर पाणी पाजल्यानंतर त्या माणसाला उलट्या होतात आणि उलट्या झाल्याच्या नंतर ते विष बाहेर पडल्या जातंय. बघा, हा एक उपाय आहे. त्याचप्रमाणे लघवी शौचास साफ होण्याकरिता काही लोकांचे पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्यानं माणसाला अनेक प्रकारचे आजार येतात, अनेक प्रकारचे आजार घेतात. तर त्यासाठी पोट साफ असणं हे सर्वात महत्वाचं आहे. तर त्यासाठी काय करायचे, लघवीला आणि शौचा साफ होण्यासाठी मोहाच्या बीजातील गीर पाण्यात घट्ट उगाळून कपड्याने काकड्यास लेप करून तो गुद्दाद्वारा ठेवावे. लघवी शौचा साफ होते. बघा, त्या फळामध्ये जो बी आहे ते बी काय करायचे, कुटायचे. चांगलं कुटून आणि एका काकड्याला, ते तेलकट असते, त्याचा लेप द्यायचे कापसाच्या काकड्याला. तो गुद्दाद्वारामध्ये ठेवल्यानंतर तुमचे शौचास आणि लघवीला साफ होईल. असा हा मोहाचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे वायुशूळ व पोटशूळ, वायुशूळ, पोटशूळ, पोटांच्या आजारावर मोहाच्या झाडाचा उपयोग काय करायचे तो ऐका. तर बघा, मोहाच्या बीजातील गिरांची लांबोळी करून ती गुद्दाद्वारा ठेवावी. वायुशूळ, पोटशूळ जातो. काय करायचे, मोहाच्या बीजामधील गिराची लांब अशी गोळी करायचे आणि ती गुद्दाद्वारामध्ये ठेवायचे. वायुशूळ, पोटशूळ पूर्णपणे बरा होतो. हा एकदम साधा सोपे घरगुती उपाय मोहाच्या झाडाचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हे कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला कुठल्या वनस्पतीची माहिती पाहिजे असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. कुठल्या आजाराची माहिती पाहिजे असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.